काल संध्याकाळी मुंबईला येणाऱ्या गाडीत बसल्यापासून सुनंदाला एकदम शांत वाटत होतं. उन्हातान्हात भटकून झाडाच्या सावलीत आल्यावर वाटावं तसंच काहीसं. थकल्या भागल्या अवस्थेत डोळे मिटून निवांत पडावं, कशाचाही विचार करू नये अशी काहीशी तिची अवस्था झाली होती. अर्थात मागे वळून पाहण्याइतकं तिचं आयुष्य लांब लचक नव्हतं. अवघी 17 वर्षाची तर होती ती. आता लग्न लावून द्यायचं म्हणून मामानं दडपून तिचं वय 2 वर्षांनी वाढवून सांगितलं. पण मामाच्या घरातून बाहेर पडायची लग्न ही एकच संधी होती सुनंदाला. तिनं ती घेतली होती. आता या सावलीत सुनीलच्या साथीनं आपण एक सुंदर जग उभं करू असं स्वतःला सांगत तिने कालची रात्र गाडीत जागून काढली होती. काल सुनंदा तिच्या मामाच्या घरातून निघून गाडीत बसली होती. ती मोठ्या अपेक्षेने सुनीलच्या भेटीची स्वप्न रंगवत. सकाळी सूर्य उगवला की मुंबई या तिच्या कल्पनेला धक्का बसला तो सकाळीच. पावसामुळं गाडी उशीर करत रेंगाळत चालली होती. जी गाडी सकाळी 8ला पोचायची तिला दुपारचे 2 वाजले होते दादर गाठायला. सुनंदाकडे पैसे होते थोडेसे, पण ते खर्चायची तिला भीती वाटली म्हणून ती उपाशीच राहिली होती. मग 11-11:30ला तिच्यासोबत असलेल्या एका अनोळखी मावशीबाईनं तिला एक भाकर दिली होती खायला. दरम्यान सुनीलनेही फोन करून काळजी करू नकोस, मी येतो आहे स्टेशनवर घ्यायला असं सांगितलं होतं. त्याचा फोन आला तेव्हा ती एकदम दचकलीच होती. हा फोन सुनीलनंच दिलेला पाठवून. तो कसा वापरायचा ते रम्यानं, तिच्या मामाच्या लहान मुलानं तिला शिकवलं होतं. रम्याच्या आठवणीनं तिच्या डोळ्यात क्षणार्धात पाणी तरारलं. दुपारी सुनील स्टेशनवर तिला घ्यायला आला खरा, पण तो तिला लगेच घरी घेऊन गेला नाही. ऑफिसात तातडीची मीटिंग आहे त्यामुळे लगेच गेलं पाहिजे असं काहीतरी तो बोलला, ते सुनंदाची नजर चुकवतच. मग त्यानं सोबत आलेल्या एका माणसाची, लहानसाच दिसत होता तोही, ओळख करून दिली. हा अनिल, माझा जीवाभावाचा दोस्त, सख्ख्या भावासारखा आहे तो मला. त्याच्याबरोबर जा, काळजी करू नकोस, तो सांगेल तसं कर. सुनीलच्या या बोलण्यावर काय म्हणायचं हे सुनंदाला कळलंच नव्हतं. कधी याल तुम्ही मला घ्यायला परत? सुनंदाने आशेनं विचारलं सुनीलला. मला नाही माहिती. या सुनीलच्या उत्तरावर ती चकित झाली होती. ती काहीतरी बोलणार हे ओळखून सुनीलनं घाईनं पुस्ती जोडली होती. उशीर होईल भरपूर. अनिल सांगेल ते ऐक असं म्हणून तो निघाला होता. 2 पावलं पुढं गेल्यावर अनिल त्याला काहीतरी म्हणाला इंग्रजीत, जे तिला नीट कळलं नव्हतं. त्यावर सुनील परत आला होता. माझा फोन बिघडलाय, तुझा दे मला. लागला तुला तर अनिलकडे आहेच फोन, तो वापर असं म्हणाला. सुनंदानं मुकाट्यानं त्याला मोबाईल दिला. सुनीलनेच तर दिलेला तो फोन होता, त्याला कसं नाही म्हणणार. एकंदर सुनंदाला सुनीलचं ते सगळं वागणं खटकत होतं खूप. पण काय करणार, ती गप्प बसली होती, विचारात पडली होती. चल जरा समुद्रावर जाऊन येऊ, म्हणजे तुला एकदम ताजंतवानं वाटेल, अनिलनं शांतपणे सुचवलं. खरं तर सुनंदा अगदी काळजीत होती, तरी समुद्र पाहायच्या कल्पनेनं ती एकदम भारावली. स्वतःची द्विधा मनस्थिती ती विसरली. काळजीत असतानाही अनिलच्या बोलण्यानं तिला एकदम आनंद झाला. अनिल आपल्याला अगतुगं करतो आहे याकडेही तिनं कानाडोळा केला. सुनंदानं आजवर समुद्र पाहिला होता तो केवळ सिनेमात आणि पुस्तकात. सुनीलशी लग्न होताना तो मुंबईत आहे आणि समुद्राच्या गावात आहे याचं तिला अप्रूप वाटलं होतं. आता तिच्या मुंबईतल्या पहिल्याच संध्याकाळी तिला समुद्रावर घेऊन जायला सुनील नाही तरी निदान अनिल तयार होता. ही एक मस्त संधी होती, पण घ्यावी का नाही ती, जावं का नाही समुद्रावर अनिलबरोबर? सुनीलला काय वाटेल हे कळलं तर? नाराज तर नाही ना व्हायचा तो? आपल्या नाराजींचं त्याला काही सोयीसुतक नाही, पण आपण मात्र नवऱ्याच्या नाराजीची चिंता करतोय याची सुनंदाला क्षणभर गंमत वाटली. तशी मगापासून सुनंदा अस्वस्थ होती. नेमकं काय तिला टोचत होतं ते तिलाही नीट कळलेलं नव्हतं.
पण सगळं आलबेल नव्हतं हे मात्र तिला कळलं होतं. तिचं वय लहान आणि तिला जगाचा फारसा अनुभव नव्हता हे खरं. त्यामुळं तिची अस्वस्थता तिला शब्दात नसती मांडता आली, पण ती होती, अगदी आतून, गाभ्यातून होती. अनिल परकाच. त्याच्याशी बोलण्यात काही अर्थ नव्हता. उगीच त्यानं सुनीलच्या डोक्यात काही भरवलं तर सुरुवातीलाच नको ती गुंतागुंत व्हायची. त्यापेक्षा थोडी वाट पाहावी हे बरं. सुनंदा स्वतःशीच बोलत होती, स्वतःची समजूत घालत होती. अनिल एक सज्जन माणूस दिसत होता. त्यानं तिच्या सामानाचा ताबा घेतला. तिला भूक लागली असेल हे जाणून एका हॉटेलात नेऊन भरपेट खायला घातलं. मुंबईतलं आयुष्य गावाकडल्या आयुष्यापेक्षा कसं वेगळं आहे हे आणि सुनीलला तिला असं सोडून जाणं कसं अटळ होतं हे अनिल तिला समजावून सांगत होता. अनिलनं आपल्या मित्राची बाजू घ्यावी हे स्वाभाविक होतं. तरी अनिल जे काही सांगत होता ते तिला काही पटलं नव्हतं. पण सुनीलचा राग या बिचाऱ्या अनिलवर काढण्यात अर्थ नव्हता इतकी जाण तिला होती. खरं तर आजचा दिवस सुनंदा आणि सुनीलसाठी खूप महत्त्वाचा होता. 2 महिन्यांपूर्वी त्यांचं लग्न झालं होतं, पण ते एकमेकांना भेटत होते आजच. त्यामुळं सुनंदाच्या मनात वेगळेच रम्य बेत होते या भेटीचे. सुनंदा खूप लहानपणीच तिच्या मामाच्या घरी राहायला आली. तिचे आई वडील तिला आठवतही नाहीत. कसल्या तरी अपघातात ते दोघेही जागच्या जागी मरण पावले इतकं तिला माहीत होतं. तेही आई बापाला खाऊन आता आमच्या उरावर बसली आहे कार्टी. हे उद्गार मामी रागावली की तिच्या तोंडून हमखास बाहेर पडत म्हणून. पण मामाच्या घरी नकोशी असूनही निलाजरेपणानं राहण्याशिवाय सुनंदाला काही पर्याय नव्हता. तिनं अभ्यास जोरात केला. 10वीच्या परीक्षेत चांगले 75% मार्क मिळवले. पण शिक्षणाचा पुढचा रस्ता तिच्यासाठी बंद झाला. कारण मामाच्या गावात कॉलेज नव्हतं. तालुक्याच्या गावी जाऊन शिकायचं तर खर्च कोण करणार या मामाच्या प्रश्नावर तिला पुढं शिकवा म्हणून सांगायला आलेल्या शाळेतल्या बाईही मुकाट बसल्या होत्या. 10वी नंतर 2 वर्ष सुनंदा घरातच होती. झाडझूड, धुणी भांडी, स्वयंपाक पाणी आणि घरातली पडतील ती कामं करण्यात तिचा वेळ ती घालवत होती. तिला आधार होता तो रमेश आणि मीना या मामाच्या मुलांचा. त्या दोघांचाही तिच्यावर जीव होता. मामी ही करवदत असली तरी खायला प्यायला तसं कमी नव्हतं. पोटापुरतं मिळत होतं, अंगावर कपडे होते, झोपायला छप्पर, आणखी काय पाहिजे. मामाच्या मोजक्या पगारावर चालणाऱ्या घरात आपला खर्च मामीचे सगळी हौसमौस मारून टाकतो याची सुनंदाला जाणीव होती. म्हणून मामीवर तसा राग नव्हता तिचा. घरात टीव्हीही होता, त्यामुळं करमणूक व्हायची 2-4 घटका. आयुष्य असंच चालत राहणार का असा एक प्रश्न सुनंदाला कधीतरी पडत असे, पण तोही ती लगेचच विसरून जात असे. म्हणून जेव्हा मामानं लग्नाचा प्रस्ताव मांडला, प्रस्ताव कसला म्हणा, हुकूमच होता तो, तेव्हा तिला लग्नाच्या आनंदापेक्षा या घरातून सुटका होणार याचा जास्त आनंद झाला होता. लग्नाच्या वयाच्या कायद्याचा तिनं नुसता उच्चार करताच मामानं ज्या नजरेनं तिच्याकडं पाहिलं होतं त्यावर ती गप्प झाली होती. नाहीतरी एक दिवस इथून जायचं आहेच, आज काय आणि उद्या काय, काय फरक पडणार असा विचार करून सुनंदा गप्प बसली. जगायची एक नवी संधी देणारी लग्न ही एक किल्ली होती सुनंदासाठी. शिवाय होणारा नवरा मुंबईत राहतो या बातमीचं अप्रूप वाटलं होतं तिला. मुंबई मोठी आहे, राजधानी आहे हे तिला माहीत होतंच, पण मुंबईतल्या मुलाशी लग्न केल्यामुळं समुद्र पाहायला मिळेल यामुळेही ती खुश होती एकदम. मामाने सामुदायिक विवाह सोहळ्यात तिचं लग्न उरकायचं ठरवलं. त्याचं तिला फार काही आश्चर्य वाटलं नाही. गावातले एक राजकीय पुढारी दरवर्षी हा सोहळा आयोजित करत आणि तिच्यासारख्या गरीब मुलामुलींची लग्न त्यात लावली जात हेही तिला माहीत होतं. आपल्या नशिबात लग्नाचा वेगळा मांडव नाही, हौसमौज नाही हे तिनं समजून घेतलं होतं. तिला जेव्हा बोलता बोलता मामीकडून समजलं की सुनील तिचा भावी नवरा अनाथ आहे,
त्याचे आईवडील त्याच्या लहानपणीच गेले तेव्हा सुनंदाला आनंदच झाला होता. आपला नवरा आपल्यासारखा अनाथ आहे म्हणजे आपण एकमेकांना जास्त समजून घेऊ शकू असं तिला वाटलं होतं. एकाच परिस्थितीतून गेलेले आणि एकमेकांशिवाय दुसरं कोणीही नसणारे असे आपण दोघं. आपला संसार चांगला होईल अशी तिला मग सुनीलला प्रत्यक्ष पाहण्यापूर्वी जणू खात्री वाटली होती. पण आज मात्र काहीतरी विचित्र घडलं होतं. लग्नानंतर 2 महिन्यांनी, तेही पहिल्यांदाच भेटलेला तिचा नवरा तिला स्वतःच्या घरी न नेता त्याच्या मित्राच्या हाती सोपवून गेला होता, काही फारसं न बोलताच. सुनंदाला त्यामुळे एक प्रकारची भीती वाटायला लागली होती. पण अनिलबद्दल तक्रार करायला सुनंदाला काही जागा नव्हती. दुपारपासून अनिलनं तिची व्यवस्थित काळजी घेतली होती. त्याला लोकांना बोलतं कसं करायचं ते चांगलं माहीत होतं असं दिसतं. त्यानं सुनंदाचं बोलणं लक्ष देऊन ऐकलं होतं आणि त्यावर त्याने जी संवेदनशीलता दाखवली होती त्याचं सुनंदाला आश्चर्य वाटलं होतं. आपल्या नवऱ्याचा मित्र इतका चांगला आहे म्हणजे सुनील पण तितकाच चांगला असणार अशी खूणगाठ तिनं मनाने तिच्याही नकळत बांधून घेतली होती त्या 3-4 तासात. पण तरीही अनिल काही तिच्या ओळखीचा नव्हता, त्यामुळं तिला तितकंसं मोकळं वाटत नव्हतं. 1-2दा तिनं अनिलला आठवण केली, सुनीलला फोन करून विचारा ना कधी येणार ते. पण त्यावर अनिल शांतपणे हसून दरवेळी मीटिंगमध्ये फोन घ्यायला परवानगी नसते असं म्हणाला होता. फोनची गरज नव्हती तर सुनील तिचा फोन का घेऊन गेला हे एक कोडं वाटायला लागलं होतं सुनंदाला. काय करावं हे सुनंदाला सुचत नव्हतं. तिला असं एकटीला सोडून गेल्याबद्दल तिला सुनीलचा रागही येत होता आणि रडूही येत होतं. डोळ्यातलं पाणी अनिलला दिसू नये अशी ती खटपट करत होती. जे झालं त्यात अनिलचा काही दोष नव्हता. तो बिचारा तिची मदत करत होता मघापासून. उगीच त्याला दुखवण्यात अर्थ नव्हता. सुनंदाला लक्षात आलं की या अफाट महानगरीत सुनीलशिवाय ती कुणालाच ओळखत नाही. आणि सुनीलची ओळख म्हणजे तरी काय, तर इतर 99 जोडप्यांबरोबर त्या गर्दीत स्टेजवरून कवायतीसारख्या दिलेल्या सूचनांवर एकमेकांना घातलेले हार आणि एकत्र केलेलं जेवण. सुनील त्या रात्रीच मुंबईला निघून गेला होता. तेही ठीकच म्हणा, नाहीतरी मामाच्या घरात कुठं राहणार होते ते दोघं. त्यानंतर फक्त सुनीलनं पाठवून दिलेल्या मोबाईलवर आठवड्यातून एकदा बोलणं, तेही जेमतेम 4-5 मिनिटांचं. सुनंदाच्या जवळ पैसेही नव्हते फारसे, अर्थात तिच्याकडं फोन नंबरही नाही म्हणा कुणाचा. मामाच्या शेजाऱ्यांकडे आहे मोबाईल, तो नंबर रमेशनं, मामाच्या मुलानं तिच्या मोबाईलमध्ये घालून दिला होता तिला. आम्हाला फोन कर आणि मुंबईच्या गमतीजमती सांग असा आदेश दिला होता तिला रमेश आणि मीनानं. येऊन जाऊन फोन करायचा तो मामाच्या घरी आणि काय सांगायचं, माझा नवरा मला अजून घरी घेऊन गेला नाहीये आणि मी त्याच्या मित्राबरोबर समुद्रावर आहे हे सांगायचं. आणि समजा असते पैसे खूप तरी काय करणार होती ती. सुनीलची तो येईपर्यंत वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. सुनील आलाच नाही परत तर, अशी एक शंका तिच्या मनात मधूनच डोकं काढते आहे मघापासून. पण तिला माहिती आहे की मामाकडे परत जाण्यातही अर्थ नाही. पैसे नाहीत तितके हे तर खरंच, पण तिकडं जाऊन ती काय करणार. त्या घरात तिची जागा होती ती नाईलाज म्हणून. आता ती जागा तिची नाही, ती तिथं परत जाऊ शकत नाही. आत्ता या क्षणी तिला फक्त एकाच माणसाचा आधार आहे, तो अनिलचा. म्हणून समुद्रावर जाण्याची अनिलची कल्पना तिनं काहीशा नाईलाजानं पण बऱ्याचशा उत्सुकतेनं उचलून धरली. तिला अनिलच्या बोलण्याला आपण नकार दिला नाही याचा तिला आनंदच झाला. समुद्र, तिचे डोळे जिथवर पोहोचत होते तिथवर पाणीच पाणी होतं. कितीतरी पाणी. शेंद्री रंगाचा सूर्य त्या पाण्यात बुडायला निघाला होता. तापलेल्या सूर्याच्या स्पर्शानं पाणी गरम होत असेल का असा एक बालिश विचार तिच्या मनात आला. थोडा हात लांब करून त्या थंड होणाऱ्या सूर्याचं अंग कसं थंड होत जातं हे पाहावं असं तिला मनापासून वाटलं.
आणि तिचं तिलाच हसायला आलं. सूर्य काही पाण्यात बुडत नाही खराखुरा, तसं फक्त दिसतं हे तिला माहीत होतं. समुद्राच्या फेसाळत येणाऱ्या लाटांना एक नाद होता. लक्ष देऊन पाहिलं की दिसत होतं की एका लाटेवर दुसरी लाट आदळते, एक क्षणही न विसावता. एक अखंड प्रवास जणू चालू आहे त्या लाटांचा. एक लाट दुसरीशी बोलते आहे, त्या एकमेकींना निरोप सांगतायत असं वाटून हसू आलं तिला. निरोप सांगण्याजोगं आहेच काय यांच्याकडे? या तर किनारा सोडून जाऊच शकत नाहीत. यांना जन्म नाही आणि मरणही नाही. त्या लाटांकडं पाहताना सुनंदाला उगीचच आपल्या चेहरेही न आठवणाऱ्या आईवडिलांची आठवण आली. समुद्राचा वास मात्र तिला आवडला नाही. वारा वाहत होता, पण कसला तरी विचित्र वास होता तो. तिला समुद्रात जायला रोखून धरणारा वास होता तो. किनाऱ्यावर गर्दी होती. लहान मुलांच्याच उत्साहानं मोठी माणसं पण पाण्यात खेळत होती. पाण्यात काहींची मस्ती चालू होती, तर काही जण अतिशय विचारमग्न होऊन लाटांकडे पाहत होते. क्षणभर सुनंदा तिची सगळी काळजी विसरून गेली. लहान मुलांच्या उत्साहानं तिनंही पाण्याकडे धाव घेतली. पण पाण्याच्या जवळ आल्यावर तिच्या मनातली भीतीने एकदम उसळी घेतली. जर ती पाण्यात बुडाली तर? तिची भीती तिचा चेहरा दिसत नसतानाही तिच्या मागे उभे असलेला अनिलला कळली बहुधा. जायचं आहे पाण्यात? काळजी करू नकोस, मी आहे ना. फक्त माझा हात पकड आणि चल, आपण जाऊ पाण्यात. बरोबर, अनिल म्हणाला. सुनंदाला हे ऐकून धक्का बसतो. ती एक विवाहित स्त्री आहे, त्याच्या मित्राची पत्नी आहे. त्यांच्या ओळखीला 3-4 तास झाले असतील जेमतेम. अशा वेळी अनिलसारख्या अनोळखी पुरुषाचा हात कसा धरेल ती हातात? तिनं मान हलवून नकार दिला. पण तिला अनिलच्या या बोलण्यानं उगाचच अपराधी मात्र वाटायला लागलं. त्याकडं दुर्लक्ष करत ती तशीच पुढे निघाली. उफाळत येणाऱ्या लाटेत पाय घालता घालता सुनंदा एकदम थबकली. तिला जाणवलं की पुढे समुद्र तिला गिळायला तयार आहे आणि मागे वळायला जागा नाही, कारण मागेही एक राक्षस उभा आहे. आपण एका सापळ्यात अडकलो आहोत हे तिला आतून उमगलं. तिनं मागं वळून अनिलकडे पाहिलं. मी एक प्रश्न विचारू तुम्हाला? तिनं अगदी शांतपणे अनिलला विचारलं. हो, विचार की, अनिल हसत म्हणाला. त्या हसण्यात काय दडलं होतं? सुनील, माझा नवरा, परत येणार आहे का मला घ्यायला? तिनं विचारलं. तिला आशा होती की या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी यावं. हुशार आहेस. अनिलचं हसू आता रुंदावलं. त्याचे डोळे चमकले. सुनंदाच्या हृदयाचा ठोका चुकला. तिनं एक पाऊल मागे घेतलं. इकडं तिकडं पाहिल्यावर तिला त्या समुद्राच्या किनाऱ्यावर अनेक लोक दिसले. काही खेळत होते, काही पळत होते, काही हसत होते, काही बोलत होते. कोणी वाळूत किल्ले बांधत होते, कोणी आईस्क्रीम खात होते. हाक मारावी का त्यांना? देतील का ते लक्ष तिच्याकडे? मदत मागावी का त्यांना? पण ती काय सांगणार त्यांना? तिच्यावर कोण विश्वास ठेवणार? तिला त्यांची भाषा तरी बोलता येणार का? शिवाय तिनं अशी एकदम हाक मारली अनोळखी लोकांना तर अनिलला काय वाटेल? त्याची काय प्रतिक्रिया होईल? सुनीलचा तर काही ठावठिकाणा माहीत नाही तिला. मग त्याच्याबद्दल काय सांगणार या लोकांना? अनिलबद्दल काय? ती काय तक्रार करणार होती त्याच्याबद्दल? तो तर तिच्याशी नीट वागला होता. आत्ताचं हे विचित्र हसू सोडलं तर? त्याच्या हसण्याबद्दल तक्रार शब्दात नेमकी कशी करणार? शिवाय हे सगळे लोक अनिलच्या ओळखीचे निघाले तर ती काय करणार? लोकांकडून पोलिसांचा पत्ता घेता येईल, पण पोलिसांना तरी काय सांगणार? आणि त्यांनी तिलाच उचलून तुरुंगात टाकलं तर? सुनंदाला या जोरात रडावं, ओरडावं असं वाटत होतं, पण ती गप्प बसते. परिस्थितीच्या या पिंजऱ्यातून आता सुटका नाही याची तिला जाणीव झाली आहे तोवर. काय विचारात पडलीस एवढी? दमलीस का? चल मग आता घरी जाऊ आपण. अनिल त्याच शांतपणाने बोलत होता. घरी? सुनंदा अविश्वासानं विचारलं. तिच्या मनातल्या आशेने परत उचल खाल्ली. हो, पण तुझ्या नवऱ्याच्या घरी नाही, तर माझ्या घरी, अनिल पुन्हा हसत हसत म्हणाला. या वाक्यानं सुनंदाच्या मनात पुन्हा वादळ निर्माण झालं.
आपल्यावर एवढं संकट आलं असताना हा माणूस हसतो कसा आहे, असा विचार तिच्या मनात आला. तुमच्या घरी? सुनंदानं काहीतरी बोलायचं म्हणून विचारलं. आता तुझा तो नवरा तुला माझ्यावर सोपवून पळून गेला, म्हणून मी पण पळून जाऊ का? जबाबदार माणूस आहे मी. तुझं आता या क्षणी मुंबईत माझ्या विना कुणीही नाही हे मला माहीत आहे. अनिलच्या बोलण्याचा काय अर्थ लावावा हे सुनंदाला कळेना. तिची मती गुंग झाली होती. जे काही चाललंय बोलणं त्यातून आपलं भवितव्य फक्त अंधारमय आहे हे तिला कळून चुकलं. पण तरीही हा माणूस घरी न्यायचं म्हणतोय म्हणजे कदाचित भलं होणार असेल. अजूनही आशेचा एखादा किरण असेल का त्यात? घरी कोण कोण असतं तुमच्या? घरातले लोक रागावणार नाहीत का माझ्यासारख्या अनोळखी बाईला असं थेट घरी आणण्यानं? सुनंदाच्या स्वरात परत एकदा शंका आणि कुतूहल यांचं मिश्रण होतं. एका बाजूने तिला अनिलचा प्रचंड राग आला होता. सुनील आपल्याला घ्यायला परत येणार नाही हे या माणसाला आधीपासूनच माहिती, पण तरी त्यानं ते सांगितलं नाही याचा तिला राग आला होता. अर्थात त्याने ते तिला सांगितलं असतं तरी तिने काय केलं असतं हा एक मोठा प्रश्नच होता म्हणा. दुसऱ्या बाजूनं तिला अनिलबद्दल कृतज्ञताही वाटत होती. त्यानं तिला खायला घातलं, तिची विचारपूस केली होती, तिची पिशवी मघापासून सांभाळली होती, तिचं ऐकून घेतलं होतं आणि समुद्र दाखवला होता तिला. या माणसावर कसं रागावणार होती ती? आणि तो सोडून तिला कोण इथं? थोडं त्याच्या मर्जीनं गेलं तर काहीतरी वाट शोधता येईलही निदान. आत्ता अनिलला दुखावून आणि गमावून तिला चालणार नव्हतं. छे, रागावतात कसल्या त्या सगळ्या जणी. तू काय बाई आहेस थोडीच? तू तर लहान मुलगी आहेस. माझी मावशी तर तुला पाहून एकदम खुश होईल. काळजी करू नकोस. तुला व्यवस्थित खायला प्यायला मिळेल, चांगले कपडे मिळतील, राहायला जागा मिळेल. हां, तुला थोडं काम करावं लागेल. मुंबईत महागाई फार आहे. माझी मावशी मनानं चांगली आहे, पण पैसे लागतात ना सगळ्या गोष्टींना. अनिल समंजसपणे बोलतो आहे. काय काम करावं लागेल मला? जमेल ना मला ते? सुनंदाचा ताण थोडा हलका होतो आहे या संवादानं. अगं विशेष काही नाही. शिकशील तू, लहान आहेस अजून, पण सगळ्या मुलींना जमेल असं सोपं काम आहे. माझ्या बहिणी आहेत त्या शिकवतील तुला ते. अनिल हे बोलताना स्वतःशीच पुन्हा एकदा हसतो आणि ते पाहून सुनंदा चरकते. सुनीलला विसरून जा, त्याला शोधायचा प्रयत्न करू नकोस. त्यातच तुझं भलं आहे आणि तुला सुनीलपेक्षा कितीतरी चांगले पुरुष भेटतील. एक नाही अनेक भेटतील. ते तुझ्यावर जीव ओवाळून टाकतील. तुझं आयुष्य एकदम चैनीत जाईल. हां, तुला मामाच्या घरी जाता येणार नाही, पण नाही तरी तिथं कोण तुझी वाट पाहत बसलं आहे? अनिल बोलतोच आहे आणि सुनंदाला तिच्या कामाचं स्वरूप त्यातून कळतं आहे. किनाऱ्यावरून नाहीशा होत जाणाऱ्या लोकांच्या सावल्यांकडं सुनंदा निराशेने पाहते. लग्न झाल्यावर स्त्रीने नवऱ्याची सावली होऊन राहिलं पाहिजे हे कुठल्या तरी सिनेमातलं वाक्य तिला आठवलं. पण नवऱ्याला ती नकोशी आहे तर त्याची सावली होण्याला काय अर्थ राहिला? तो जसा गायब झाला तसंच तिनंही नाहीसं व्हायला पाहिजे आता. इतका सारा प्रवास करून हाती काय आलं? तर आयुष्यातल्या एका अंधाऱ्या खोलीतून फक्त दुसऱ्या अंधाऱ्या खोलीत प्रवेश. पहिलीतून बाहेर पडायची वाट पाहत अनेक वर्ष गेली. आता इथं किती जाणार? भूतकाळ निराशाजनक होता. भविष्यकाळही तसाच दिसतो आहे. त्या अंधारात सावली कधीच पडणार नाही, दिसणार नाही. इतका गर्द अंधार. हा सूर्य, हा समुद्र, ही हवा, लाटांचा हा आवाज, हे फक्त या क्षणापुरतं. एकदा इथून पाऊल मागे फिरलं की हे सगळं संपणार. पुन्हा आयुष्यात ते कधीच येणार नाही. सुनंदा पुढे दोनच पर्याय आहेत. एक तर शरीर विक्रीच्या या अंधारात बुडून जायचं. दुसरं सूर्याची सावली होत त्याच्या पावलावर पाऊल ठेवायचं. एका दिवसासारखं हे आयुष्य विना तक्रार संपवून टाकायचं. सावली नाहीशी झाली की सगळे प्रश्न संपतील कायमचे. कथा कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक करा आणि शेअर करा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.